जालना से एक बड़ी राजनीतिक हलचल की खबर सामने आई है। कांग्रेस के पूर्व विधायक कैलाश गोरंट्याल ने ठाकरे गुट पर तीखा हमला बोला और नाराजगी जाहिर की है। बघा, किशोर पाटील हे गेल्या 20 वर्षापासून विधान भवन मध्ये कारकून म्हणून काम करतो, पण तो कारकून नसून मंत्र्याचा पीए, अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो आणि त्याने जे वसूल केले त्याचा पुरावा भेटलेला आहे। माझी रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की त्याचा तुम्ही नार्को टेस्ट करा ना। तुम्ही जर त्याचे नार्को टेस्ट केलं तर तुमको 500 कोटी पेक्षा जास्त त्याने या 20 वर्षात वसुली केली आणि कोणत्या नेत्याला दिली ते माहित पडेल ना। स्पष्ट सांगतो, त्यांच्या हे याचा नार्को टेस्ट झाला, त्याच्या आकाशात पिन तुम्ही नार्को टेस्ट करा ना। पैसे आत येतात एवढे मोठ्या प्रकारे तुम्हाला प्रूफ भेटला ना। अनिल देशमुख गृहमंत्री असताना फक्त त्या कमिशनरने बोलले की 100 कोटीचा वसूलचा उद्दिष्ट आहे याचा। प्रूफ होता का? पैसे होते का? तरी तुम्ही त्याला एक 1.5 वर्ष त्याला जेलमध्ये ठेवलं। ईडी काय झोपते का? तर तुम्हाला प्रूफ भेटले ना, पैसे भेटले ना, पैसे कोणाचे ते प्रश्न उठतो ना। द्या ना त्याला नार्को टेस्ट, करा ना डायरेक्ट लाईव्ह, तुम्ही माहित पडेल ना कोण पुढारी किती पैसे घेतला, कोणाकडून किती पैसे आले। एवढे पैसे तुमच्याकडे आले, देशाच्या संरक्षणासाठी द्या ना पैसे तेवढे। आज आपण आपली अर्थव्यवस्था 4थ्या नंबरवर आहे। असे भ्रष्ट लोकांची जर इन्क्वायरी केल्याने यांच्याकडे वसूल केला तर आपला देश अमेरिकेच्या लेवलवर आपले जीडीपी वाढेल। पैसे जाते कुठं? असं कर्मचारी, किशोर पाटील सारखे अधिकारी कर्मचारीकडे जातात, पुढाऱ्याकडे जातात। पैसे देशाचा गेला कुठं? हो यस, माझे मित्र जाणारच आहे कोर्टाला, आम्ही करणार आहेत की बा असा होतात आणि ह्याला सोडून दिलं। अब एसआयटी काय? सेव्ह इलिगल टीम झाली ती एसआयटी म्हणजे काय? तो बिचारा अनिल गोटे तुम्हाला मागणी करतोय की तुम्ही त्या रेखावारला घ्या, त्या प्रवीण गेडामला घ्या। मग का घेत नाही गव्हर्नमेंट? दूध का दूध, पानी का पानी करायचं ना। मग एक केमिकल वाला दूध है ना, दूध निकलेगा ना पानी निकलेगा, यूरिया निकलेगा उसके अंदर। तुम्ही पण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली? मी ईमेल केलेली आहे, मला यांचा जबाब आलेला कोणाचा? एकनाथ शिंदेचा। मी बघतोय आता मी प्रत्येकाला ईमेल करेल दादा। आता मी अमित शहाला पण ईमेल करणार आणि पंतप्रधानांना पण ईमेल करणार आणि शक्यतो अमित शहाचा भेट मी घेणार आहे। म्हणजे मी भेट घेण्यामध्ये त्याचे अफवा फार वेगळे असतात। अमित शहा नांदेडला आले की कैलाश गोरंट्यालचा प्रवेश, असा वेगळी गोष्ट होती। म्हणून मी घाबरून थोडा थांबलो, म्हणजे त्यांना भेटण्यासाठी। ते आता मी त्यांना देणार पत्र, ते दिलं टाइम तर जाणार नाही। ते उभाटाचे जे नेते ते का बसतात, बोलत नाही। जालन्याचे पासून तर जालन्याचा प्रकरण आहे ना, नगरपालिका आहे, तुम्हाला नगरपालिका लढायचं म्हणतात, जिल्हा परिषद तुम्हाला ज्या लोकांनी करप्शन करतात त्यांच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? ठीक आहे, आम्ही तर जालन्याकरांसाठी काही कुठेही फाईट करायला तयार आहे। असे आका लोक जालन्यातून गेले पाहिजे बस त्याला। हो, ज्या प्रकारे विरोधी पक्ष म्हणून ज्या अटॅक झाली पाहिजे। आता आम्ही परवा आमचे वडेट्टीवार साहेबांना बोललो की बाबा तुम्ही थोडा इनिशिएटिव्ह घ्या, या बिचारा एक तर तो म्हातारा अनिल गोटे कुठेपर्यंत लढणार। तर आता अधिवेशन मध्ये मी स्वतः 2 दिवस अगोदर जाऊन बसतो आमच्या पार्टीच्या लेवलवर। तो वाटलं तर दिल्लीला जाऊन येतो मी, की दिल्लीहून म्हणजे ते तर बोलणार आहे, पण ज्या प्रकारचा अटॅक झाला पाहिजे त्या प्रकारचा अटॅक होत नाही ना। आणि 3 लोकांना त्याने अरेस्ट केला, किशोर पाटील आणखीन कोणी तर आहेत आणि अज्ञात व्यक्ती। तो अज्ञात कोण आहे भाई? ते विषय बघा देखना तो पडेगा ना।